7 महिने झालं आणि 1 रुपयाही दिलं नाही. शेतकऱ्याच्या घरावर नांगर फिरवणारी अवलादाई मंत्री जंत्री कारखानदार आणि ह्या शेतकऱ्याच्या मोर्चाला एकही पुढारी चालू पुढारी आमदार खासदार साखर मंत्री कोणच आलं नाही. म्हणजे शेतकरी आणि वरून म्हणायचा शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे म्हणायचं. कशाहून पोशिंदा? त्याच्या घरावर नांगरा फिरवले, त्यांचे लेकरं बाळा रस्त्यावर आले तरी बी या सरकारला जाग येत नाही. नालायक सरकार आहे. ह्याला विरोधक देखील त्याला पैसे खाऊन का बसतात आणि चालू आमदार तर फिरत देखील नाही. तिकडे मोर्चा चल द्या मतदानाच्या वेळेस घरोघरी जाऊन पाया पडतात आणि पैसे देतात, बकरी देतात. ही शेतकऱ्याला भूलथापा करू आंदोलनाचा कितवा दिवस आहे? आज आंदोलन 17वा दिवस आहे. आणि आज कुठे आलात तुम्ही? आज कंबर तलावात आला बुडून मरावतर म्हणून. घरात बायको येऊ द्या झाली म्हणून घरात बाळाचा शिक्षणाचा विषय, बी भरण्याचा खाता बियाचा विषय. आज अक्षरशः आम्ही कार्यक्रमाला लोकांपासून व्याजानं काढून पैसे कार्यक्रम केलेले आहेत लेकरा बाळाचे. आज पूर्णपणे आम्ही देशोधडी म्हणजे आम्हाला कुठं जागा सुद्धा राहिली नाही. कुणा सावकारापाशी पैसे घ्यावं मला तर जागा राहिली नाही. आज ना एकदम म्हणजे आत्महत्याशिवाय पर्यायच राहिलेला नाही दुसरा मार्ग. ह्या सरकारला एवढं कसं कळवळ लागेल ना. आज तळतळीनं आम्ही ह्या रस्त्यावर उतरलो. एकाची सुद्धा कशी दया माया नाही हो. ह्या जबाबदार कोणाला धरतो? आम्ही या प्रशासनाला धरलो. प्रशासन बघायला तयार नाही आमच्याकडे. का बरं? आमचा हक्काचं बिल आहे. आम्ही भीक मागतो काय? आम्ही ऊसाचं बिल मागतोय. केवळ आम्ही हे काय करत नाही. बरं ते तर कळायला पाहिजे या सरकारला. त्याला का बरं दत्ता शिंदेला अटक केलं जात नाही किंवा का धरलं जात नाही? त्याला 24 तासात बदला मार्ग आर्यरशी सांगतात. आर्यरशी कशाच्या आर्यरशी? तिथं त्याला नियमानं का बरं ताबडतोब धरून शेतकऱ्याचा प्रश्न काय मिटवत नाहीत? शासन का मागे घालतंय? पाठीशी घालतंय शासन. हे लक्षात ठेवा. आजपर्यंत 17 दिवस झालं बसलो. एक तर शासनानं आम्हाला येऊन मधला तोडगा काढायला पाहिजे का नाही? एक सुद्धा मधला तोडगा बाबा तुमच्या लेकरं बाळा आज शिक्षणाचा प्रश्न आहे, आज याचा प्रश्न आहे. एकही आम्हाला मार्ग लागायला तयार नाही.